शिंदे गट आणि अजित पवार गट कमळाच्या चिन्हावर लढणार असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला। आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हे भाकीत केलंय। तर आम्ही कोणत्या पक्ष चिन्हावर लढायचं हे शिंदे ठरवतील। जितेंद्र आव्हाडांच्या भाकीतावर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया। शिंदे आणि दादांसमोर काय पर्याय येतं? आता ते त्यांचे पर्याय म्हणजे त्यांना काय होईल ते काय वरती हे करतील काय माहित नाही। कमळावर लढतील काय त्याच्यात मोठे। ते तर सगळे नेते म्हणतात की आम्ही सोबत निवडणुका लढणार, वारंवार म्हटले फडणवीस। असं आहे की ते काय म्हणतात आणि चर्चा काय चालू आहे ह्याचं अनालिसिस तुम्ही करा ना, मी कशाला करू? मला काय ते कुठल्याही निशाणीवर लढू देत। तुम्ही लोकसभा निवडणुकीबाबत बोलले की विधानसभा? लोकसभा ठीक आहे पण विधानसभा नक्की आहे। मी एकनाथ शिंदे साहेबांना या ठिकाणी नेता मानतो। ते ज्याप्रमाणे निर्णय घेतील त्यांच्याबरोबर आम्ही काम करू। आम्ही जे आहे ते एकनाथ शिंदेंच्या भरोशावर आहोत आणि ते सांगतील त्या पद्धतीने काम करू। कोणत्या पक्षावर लढायचं, अपक्ष लढायचं, काय करायचं, शेवटी इथे असेल मनाच्या देवाच्या मनी तर घरी चालून येतं ते। त्यामुळे ते टेन्शन घेऊ नका आपण। वेळ आता जसं येईल तशा पद्धतीने पाहू। यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही आहे। शेवटी आता त्यांच्याकडे दुसरा काही मार्ग राहिला नाही आहे। आमचं काम आहे लोकांचं काम करावं, बस एवढंच माहिती आहे आम्हाला।